निदान निदान स्वयंभू इथे भगवान वायू स्वयंभू याचा निर्माताच कोणी नाही. आपल्या शरीरात जो वायू, ज्याला आपण वायू म्हणतो, नाकातून चाललाय, हा स्वयंभू नाही, हा पंचभूतिक आहे. सृष्टीच्या निर्मितीमध्ये तन्मात्रापासून पंचमहाभूत निर्माण होतात. हा वायू स्वयंभू नाही आहे, तो प्रकृतीने निर्माण केला आहे. पण सृष्टीमध्ये काम करणारा वायू हा स्वयंभू आहे. ग्रह ताऱ्यांना सतत फिरवत राहणारा आणि आकाशात कशाच्याही आधाराशिवाय ठेवणारा हा स्वयंभू आहे. प्रत्येक ग्रह हा सूर्याभोवती फिरतोय, स्वतःभोवती फिरतोय. हा फिरवणारा जो कोणी आहे त्याचं नाव वायू आहे. प्रत्येक अणूमध्ये परमाणूंची गती आहे, स्वतःच्या आशाभोवती फिरत असतात, केंद्रकाच्या भोवती फिरत असतात. हा स्वयंभू आहे. आणि हा नुसता स्वयंभू, हा सर्वव्यापी विभू आहे, सगळ्या चराचरात आहे. हा वायू वेगळा आहे, खरा वायू हा आहे. आणि पंचभूतांचा निर्मित जो वायू आहे तो म्हणजे सृष्टीमध्ये असलेल्या वृक्षादी गुणांची निर्मिती, त्याचं नाव वायू. सृष्टीमध्ये जिथे जिथे वृक्षता, परुषता, वैशद्य, सौशील्य, खरत्व, सूक्ष्मत्व आहे, त्याला वायू म्हटलेला आहे. तो पंचभौतिक वायू, त्यालाही गती आहे. पण तो खरा पंचभौतिक वायू आहे. त्यामुळे शरीरात वायू वाढतो असं जेव्हा म्हणतो आम्ही, तेव्हा शरीरातल्या पंचभौतिक पदार्थांमधल्या द्रव्यांची, वृक्षादी गुणांची वृद्धी होत असते. त्याचं नाव वातप्रकोप. शरीरातल्या स्रोतसांमध्ये, धातूंमध्ये वृक्ष, परुष, विषद, खर, सूक्ष्म, चल, सुशील इत्यादी गुणांची निर्मिती होत असते. ही अवस्था म्हणजे पंचभौतिक वायू. आणि शरीरामध्ये जेव्हा या गुणांनी युक्त अणूंची संख्या वाढते तेव्हा आणि शरीरात वातप्रकोप झाला. बघा तुम्ही, तीनही दोष शरीरात फिरत असतात. म्हणजे काय? एक स्वयंभू फिरत असतो, दुसरा आहारातून वृक्षादी गुणांनी युक्त असलेला तृतीय अवस्थापकातला पदार्थ हे वायूचं व्यक्त स्वरूप आहे, ते शरीरात फिरत असतं. चतुरस वायू अधिक अग्नी आहे. म्हणजे काय? वृक्षादी गुण आहे म्हणजे वायू आहे. आणि शरीरात वायू फिरतो असं जेव्हा एखाद्या ठिकाणी म्हटलं जातं, त्याचा अर्थ वृक्षादी गुणयुक्त अणू शरीरात अतिरिक्त वाढलेले आहेत, ते फिरत आहेत. ते आहारातून येतात. तुम्ही आहारात काही पदार्थ खाल्ले की जे वृक्ष आहे, सातत्याने खाल्ले की त्यांची निर्मिती अधिक होणार. पक्वाशयात सुद्धा तृतीय अवस्थाभागामध्ये या गुणांची निर्मिती अधिक होणार.
या गुणांचे अणु शरीरात फिरणं म्हणजे वातपित्त कफांचा संचार शरीरात. पण हा पंचभूत, हा वायू कुणाला नेत नाही, कुणाला काही करत नाही. तो वृक्षादी गुणयुक्त असतो एवढाच त्याचा अर्थ आहे. आणि तो शरीराला वृक्ष करतो एवढा दुसरा अर्थ आहे. शरीरात संलग्न झाला की शोषण करतो, वृक्षण करतो, लेखन करतो, हा त्याचा दुसरा अर्थ आहे. पण तिघांच्या वातपित्त कफांच्या शरीरात परिभ्रमण चालू आहे. म्हणजे काय चालू आहे? वृक्षादी गुणयुक्त अणु आहारातले, अवस्थापकातले शरीरात फिरतायत. एकोणसाठ श्लोक काढा याच अध्यायातला. एकोणसाठ. हां बरोबर. वातपित्त कफा सर्वे वायू पित्त कफ शरीरात फिरत असतात. हा वायू पंचभूतिक आहे. म्हणजे काय? वृक्षादी गुणयुक्त अणु ते शरीरात फिरत असतात. मूत्र, पित्तरसाचे अणु, त्यांचे विपाक तत्व असे अणु शरीरात फिरत असतात. त्याचं नाव शरीरात वायू फिरतो आहे पंचभौतिक वायू. स्वयंभू वायू सुद्धा फिरत असतो शरीरात, पण तो अमूर्त आहे. यांना मूर्ती आहे. आणि वातकलातल यज्ञामध्ये ज्या अमूर्त वायूची कामं सांगितली, तो काय करतो? शरीर निर्माण करताना एक एक श्रोतस तयार करणं, मोकळं करणं, शरीर वाढव, अशी सगळी कामं तो करत असतो. हा वायू स्वयंभू आहे. दोषांचं विक्षेपण करणारा वायू स्वयंभू आहे. दोन मधला फरक लक्षात आला. आहारातून निर्माण होणारा वायू म्हणजे वृक्षादी गुण निर्मिती करणारे अणु, तेही शरीरात फिरत असतात. आणि स्वयंभू वायू आहे शरीरात, तो दोषांना फिरवत असतो. दोषांना, धातूंना शरीरात फिरवत असतो. अणुपरमाणूंचं विघटन, विक्षेप